नाशिकच्या जुने नाशिक परिसरात आझाद चौकात असलेल्या सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांमुळे फसला आहे। विशेष म्हणजे दरोडा टाकण्यासाठी 4 चाकी गाडी चक्क दुकानाजवळच लावण्यात आली आणि दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साहाय्याने शटरच्या कड्या आणि लोखंडी जाळीच्या कड्या काढण्यात आल्या। मात्र एसके ज्वेलर्स समोर राहणारा मुत्सर शेख याला शटर तोडण्याचा आवाज आल्याने त्याने आरडाओरडा केल्याने दरोडा टाकण्यासाठी आलेले चोरटे पळून गेले। याबाबत प्रत्यक्षदर्शी मुत्सर शेख यांनी माहिती दिली। दुकान के सामने हमारा घर है, तो हमारे को थोड़ा आवाज आई, तो उससे 4 से 5 लोग थे, इको गाड़ी लेके आए थे। तो शटर का ऊपर करके उन्होंने कटर से पूरा काट कर रहे थे, फिर वो आवाज करे तो भाग गए वो। उसके बाद में हमने सेठ को फोन किए, सेठ लगे तुरंत आए थे। कटर बोले तो क्या गैस कटर कौन सा कटर था वो पता नहीं, पर उनका बड़ा कुत्ता भी था, मास्क पहने हुए थे उन्होंने। ही सगळी घटना रात्री 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। विशेष बाब म्हणजे ही घटना घडली तिथून काही अंतरावर 2 पोलीस चौकी आहे, मात्र पोलिसांना याबाबत कुठली खबर नव्हती। आझाद चौक भागात दिवसभर वर्दळ असली तर रात्री उशिरापर्यंत लोक घराबाहेर बसलेले असतात। मात्र अशा ठिकाणी चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत सराफ व्यावसायिक दिलीप बाविस्कर यांनी माहिती दिली। रात्री 3-3:30च्या आसपास हे झालं, इथे दरोडा करण्याचा प्रकार झाला आणि शटर तोडली, कैची कापली गेली। तेवढ्या याच्यात आमच्या समोरचे आरिफ मन्यार म्हणून त्यांनी बघितल्यामुळे त्यांना साधता आलं नाही, ते पळून गेले। ते एक इको गाडी होती, ते इको गाडी त्यातून ते पळाले। सीसीटीव्ही आहे पण त्याच्यावर त्यांनी ते स्प्रे वगैरे मारले होते, तसं काही नाही, पण असं ब्लॅक कलरचं असं स्प्रे दिसत होतं। सीसीटीव्ही माझ्या नाही आले, पण ते समोरच्या सीसीटीव्ही त्यांची गाडी दिसते, ते शटर ओपन करून कैची कट केल्यासारखी दिसते। किती लोक होते? तरी 3-4 जणांच्या आसपास लोक असावे। ग्लास असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही आणि एक लॉक तुटलं नाही, फक्त त्या साईडचं एक लॉक तुटलं, बाकी 3 लॉक त्यांनी तोडले, पण एक लॉक त्यांना ते तोडता नाही आलं। पण समोरची व्यक्ती जागी झाल्यामुळे त्यांना ते जमलं नाही। रात्रभर लोक राहतात, 2-2:30 वाजेपर्यंत इथे सर्वजण राहतात आमच्या इथे, त्यामुळे आम्हाला तर काही चिंता नाही राहत। पण हे पहिल्यांदा आमच्या भागामध्ये पहिल्यांदा ही घटना घडली। याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत।